चालेल. नाही नाही आली होती मला. आली आहे, आली आहे. चालेल, स्टार्ट करूया आपण. हा. 2 मिनिटं थांबूया, स्टार्ट करूया आपण वाटल्यास. हा, चला स्टार्ट करूया. नमस्ते. हिल ग्लोब परिवारामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. क्रिस्टल कोर्समध्ये आपलं वर्कशॉपमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण क्रिस्टल विषयी जाणून घेणार आहे. तर सगळ्यांना माहिती आहे का कोणाकोणाला की क्रिस्टल म्हणजे काय आहेत? माईक म्यूट आहे. माझ्याशी संवाद साधा, समोरून बोला तर मला समजेल तुम्हाला समजतंय की नाही. क्रिस्टल विषयी माहिती आहे का प्रत्येकाला? नाही ताई. बघा, क्रिस्टल आहे ना, जमिनीमधून भेटतात. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये तुम्ही ना कॅमेरा ऑन ठेवला तर मला खूप बरं वाटेल बोलायला. प्रत्येकाने कॅमेरा ऑन ठेवा प्लीज. क्रिस्टल आहे ते पृथ्वीच्या भूगर्भामध्ये भेटतात. आता बघा, क्रिस्टल ना बहुतेक बहुतेक खूप यायला लागले आहेत. त्याच्यामधले ओरिजिनल कुठचे आणि आपले नकली कुठचे ते आपण कसे ओळखायचे, ह्या कोर्समध्ये आपण हे सगळं शिकणार आहोत. हे क्रिस्टल असे बनवले जात नाही, आपोआप बनले जातात. हीटनी, प्रेशरनी बनले जातात पृथ्वीच्या भूगर्भामध्ये. जे ओरिजिनल क्रिस्टल असतात ते आपल्याला खालीच भेटतात, जमिनीमध्ये. वरती भेटत नाहीत. वरती प्लास्टिकचे, काचेचे बनवतात, ते डुप्लिकेट असतात. म्हणून क्रिस्टलचा रिझल्ट येत नाही. आता लोक काय बोलतात, आम्ही तर खूप क्रिस्टल घालतो, आमच्या हातामध्ये खूप क्रिस्टल आहे, आम्हाला त्याचा म्हणजे फरकच पडत नाही, क्रिस्टल कामच करत नाही. पण तुम्ही सांगा, एखादी वस्तू जर खरंच ओरिजिनल असेल तरच तुम्हाला ते फायदा देईल ना. जर ओरिजिनल नसेल तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. म्हणून ह्या कोर्समध्ये आपण क्रिस्टल कसे आणि आपण ओळखायचे आणि का घालायचे. बघा, क्रिस्टलचा इतका छान उपयोग आहे ना, की तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला त्याचा असर होतोच, फायदा करतोच क्रिस्टल. फक्त विश्वास ठेवायला पाहिजे. जसं आपण रेखीमध्ये आलो, रेखी शिकलो, तसं क्रिस्टलचं पण तेच आहे की तुम्ही आलात तर खरंच त्याच्यात खूप फायदा होतो. प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला ते मदत करतात, पण विश्वास ठेवणं पण गरजेचं आहे. आता क्रिस्टल तुम्ही घरात आणलेत, ते नुसते फक्त आणून ठेवले, जसे आपण भाज्या आणल्या घरामध्ये, त्या तशाच ठेवल्या तर त्या काय होतील, खराब होतील ना पडून पडून. तसंच क्रिस्टलचं पण आहे. तुम्ही आणलात, त्याला प्रोग्रामिंगच केली नाही, क्लिन्झिंग केलं नाही, प्रोग्रामिंग केली नाही, तर त्याचा काही उपयोग होत नाही. ते फक्त एक शोपीस म्हणून पडून राहतात घरामध्ये, त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यासाठी क्रिस्टलचं नॉलेज असलं पाहिजे. क्रिस्टल आणल्यावर कसं त्याला क्लिन्झिंग करायचं, प्रोग्रामिंग कसं करायचं, त्याला ऑर्डर कशी द्यायची आणि कोणते क्रिस्टल आपल्याला सूट होतील, कोणते नाही, ते समजण्या क्रिस्टलचं नुकसान होत नाही. जसं रत्न आहेत, आता रत्नांमध्ये आणि क्रिस्टलमध्ये फरक कोण सांगू शकतं का मला? सांगू शकतं का इथे रत्न आणि हे क्रिस्टलमध्ये काय? रत्न, हे नवरत्न आपले नीलम, हा, आणि पुष्कराज पुष्कर. आहे. हा, ते पुष्कराज आहे. जेम्स रत्न बोलतात त्यांना. हा. आता बघा, प्रत्येकाला जेम्स ते रत्न घेता येत नाही, कारण ते खूप महाग असतात. हा. आणि ते रत्न घेताना आपल्याला प्रत्येकाला आपली पत्रिका बघायला लागते, त्यानुसार आपल्याला घ्यायला लागतात. पण राशी भविष्य बघायला लागतं आणि मगच आपल्याला ते परिधान करायला लागतं. पण हो. इथे क्रिस्टलच्या बाबतीत तसं काही नाही आहे. तुम्ही क्रिस्टल कसेही म्हणजे स्वस्त असतात क्रिस्टल रत्नांपेक्षा. ते तुम्ही वापरू शकता तुमचा जो प्रॉब्लेम असतो त्यानुसार. हम्म. शिवाय रत्नांची एनर्जी खूप जास्त असते, पॉवर खूप असते. समजा तुम्हाला जो तो म्हणजे रत्न सूट नाही झाला तर त्याचा किती प्रॉब्लेम होतो, आणि तो रिटर्न जरी दिला तरी तो परत घेतला जात नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला जरी क्रिस्टल रिटर्न घेत नाहीत, पण क्रिस्टल तुम्ही वापरून तुमच्या झाडांना एनर्जी देऊ शकता,
तुमच्या धान्यांमध्ये ठेवू शकता. म्हणजे क्रिस्टलचा मल्टिपल फायदा आहे. आता मी काही वेळेला रत्न घेतले बघा, ज्यांना आवड आहे रत्न पण काम करतात, असं नाही मी बोलत, रत्नांच्या विरोधात नाहीये मी. पण हं. ज्यांना म्हणजे यूज करायचंय ते करू शकतात. पण ते रिटर्न होत नाही, त्याचा आपल्याला पडून पडून उपयोग होत नाही. पण इथे क्रिस्टलच्या बाबतीत तितका तुम्हाला फायदा होईल ना, की जर तुम्हाला नाहीच घालायचंय तर तुम्ही दुसरा उपयोग करू शकता त्याच्याने, क्रिस्टलने. पण माझं इतकं मत आहे की बघा, एकेका टायमाला लोक 5-5, 6-6 क्रिस्टल घालतात. माहित असेल तर क्रिस्टल हवे तेवढे खरंच घालायचे नाही आहेत. का, कशासाठी घालायचंय ते आपल्याला समजलं पाहिजे इथे. आज क्रिस्टल खूप जण, म्हणजे क्रिस्टलचा अतिशय खूप चांगला फायदा आहे. आता म्हणजे आता खूप काय काय वेळा निगेटिव्ह असतो. कुठे जॉबला जायचं असतं, काय जायचं असतं, तर आपण कधी कधी निगेटिव्ह, काय काय जण असतात ना, प्रत्येक जण नसतात, काय काय निगेटिव्ह असतात. अरे मी तर जॉबला चाललो, इंटरव्ह्यूला चाललोय, पण मला माहितीये मला लागणार नाही. बघा, युनिव्हर्स तेच तुम्हाला देतं जे तुम्ही करतात, तुम्ही बोलतात. बरोबर. आता तुम्हाला मॅनिफेस्टेशन माहिती असेल, लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती असेल, काय आहे ते. आता आपण सकाळची बुक पण लिहितो, त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहित असेल मॅनिफेस्ट आपण करतो आहे, त्याच्यामध्ये आपल्याला किती साध्य होतंय त्याच्यातून. का साध्य होतंय? जसं बोलतात ना, जे तुमच्या मनामध्ये असेल आणि खरंच मनापासून तुम्ही करत असाल, तर निसर्ग पण तुम्हाला द्यायला बसला आहे. मग हे क्रिस्टल काय करतात? आता तुम्हाला ब्लॉकेज असतात, तुम्ही निगेटिव्ह असतात, तर ते निगेटिव्हिटी तुमची काढायला मदत करतं ते. ती निगेटिव्हिटी तिथेच ब्रेक करतं क्रिस्टल. त्यासाठी आपल्याला क्रिस्टल परिधान करायचं आहे. तसंच क्रिस्टलचे ग्रीड लावायचे आहेत. आता मी तुम्हाला दाखवते इथे. क्रिस्टलमध्ये आपण काय काय शिकणार आहोत बघा. क्रिस्टलचा इतिहास शिकणार आहोत आपण. क्रिस्टलचा काय फायदा होतो, क्रिस्टल आपल्या आयुष्यात का महत्वाचे आहेत, क्रिस्टल हिलिंग, 7 चक्रांना हिलिंग कसे करावेत क्रिस्टलनी, 7 चक्रांचे महत्व, ब्रह्मांडीय ऊर्जा घेऊन कसे क्रिस्टल मार्फत आपले प्रॉब्लेम आपण सोडू शकतो, वेगळे क्रिस्टल आपल्याला कसे मदत करतात, क्रिस्टल कसे चार्ज ऍक्टिव्ह प्रोग्रामिंग करायचे, ओरिजिनल क्रिस्टल कसे ओळखायचे, क्रिस्टलचे ग्रीड कसे तयार करायचे आहेत. इथे आपण हा सिलेबस शिकणार आहोत आपल्या क्लासमध्ये, आता नाही. आता क्रिस्टल हे निसर्गाने लाखो वर्षाच्या प्रक्रियेत तयार केलेले खनिज आहे. आता बघा ना, पूर्वीपासून हे आहे, आपल्याला माहित नाही. जसं तुम्ही बघताय ना, जेमस्टोन आहेत पहिल्यापासून, तसेच आपले क्रिस्टल पण आहेत, पण पूर्वीपारपासून आलेले आहेत. हे काही लोकांनाच माहिती आहे, त्यांनी त्याचा स्वतःसाठी खरंच फायदा करून घेतला आहे. आपल्याला माहित पण नाही. पण जे लोक श्रीमंत झाले त्यांनी फक्त, म्हणजे आपण रेकी बोललो, आपल्या ग्रंथांमध्ये आहे, पूर्वपार आहे, पण ज्यांना माहित पडलं त्यांनी फक्त स्वतःसाठी वापर करून घेतला, स्वतःचा फायदा घेतला, स्वतः श्रीमंत झाले, बाहेर पडून दिले नाही आहेत काय काय गोष्टी. पण आपण का नाही ह्याचा फायदा घ्यायचा, छोट्या छोट्या गोष्टींचा. आपल्या प्रॉब्लेम्सवर आपण सोल्युशन का नाही काढायचं. आपण डॉक्टरकडे धावतो, आपल्याला प्रत्येक गोष्टीवर आहे, केसावर पण प्रॉब्लेम असेल ना तरी क्रिस्टल सॉल्व्ह करतात. आता एक मी तुम्हाला उदाहरण देते. जे आपण बीज मंत्रांचं सकाळी मेडिटेशन घेतो, बीज मंत्रांचं, त्याच्यामध्ये लम बोलतो. सतत ज्याला केसाचा प्रॉब्लेम आहे ना, सतत गळतात आहे, त्रास आहेत, क्रिस्टल मधलाच आहे हा उपाय. तुम्ही सतत लम 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 सतत बोलायचं आहे तुम्ही. बघा, तुम्हाला काही दिवसात खरंच फरक येतो. आणि कुठचीही गोष्ट करताना, कुठचीही गोष्ट असेल, क्रिस्टल असो, अदरवाईज तुम्ही दुसरे मोडॅलिटी शिकत असाल, थोडं पेशन्स ठेवायचं. लगेच कुठचीही गोष्ट साध्य होत नाही. एखादा मंत्र जरी चॅन करतो आपण, त्याला पण तर वेळ लागतो. तसंच क्रिस्टल आपल्या घरामध्ये आला, तुम्ही त्याच्याकडे बघा, त्याला प्रेम द्या, त्याला तुमचा करून घ्या क्रिस्टलला, त्याला ऑर्डर्स द्या. जसं मी तुम्हाला इथे बघा, मी पूर्ण कोर्स मध्ये दाखवेन, पण तुम्हाला इथे एक क्रिस्टल मी शिकू शकते इझी वे मध्ये. हा जो क्रिस्टल आहे छोटा आहे, पण तुम्हाला ह्याचे गुणधर्म इतके सांगेन ना. हा इच्छापूर्ती आहे, याला शिवलिंगम बोलतात. हा देव नाही, काही नाही, क्रिस्टल आहे नॉर्मल. पण ह्याचे एवढे अनेक फायदे आहेत ना.
की तुम्ही गिनतीत नाही येणार इतके त्याचे फायदे आणि इतका चांगला रिझल्ट आहे. या क्रिस्टलला क्रिस्टलला स्फटिक बोलतात. मराठीमध्ये स्फटिक. क्रिस्टल म्हणजे स्फटिक आहे, लक्षात ठेवा सगळ्यांनी. तर हा क्रिस्टल आहे ना, तुम्हाला इतकं काही देऊन जातो ना, खूप फायदा आहे ह्या क्रिस्टलचा. जसं जसं तुम्ही कोर्समध्ये याल, पुढे पुढे जाल, तुम्हाला खरंच कळणार की क्रिस्टलचा काय फायदा आहे. तसेच कोणाला प्रॉब्लेम असतो, फेसवर प्रॉब्लेम असतो, पिंपल्स असतो, तर तुम्ही ह्यापैकी मी कोर्समध्ये सांगेन, एक क्रिस्टल असतो, तो पाण्यात ठेवायचा असतो रात्रभर आणि तो पूर्ण स्प्रे करायचा असतो आपल्या फेसला. तर एक ही स्प्रेची बॉटल पण तुम्हाला काम करून जाते. क्रिस्टलमध्ये इतके गुण आहेत. तसेच हा हॅपीनेसचा क्रिस्टल आहे, लक्षात घ्या. हॅपीनेसचा क्रिस्टल आहे. हा तुमच्या घरामध्ये एवढी पॉझिटिव्हिटी आणतो ना, एवढी पॉझिटिव्हिटी आणतो ना, की तुम्हाला पूर्ण हॅपी हॅपी लाईफ होऊन जाते ह्याच्याने. तसेच काही क्रिस्टल आहेत, दिसतात आहे ना क्रिस्टल तुम्हाला, मी दाखवते ते. हो हो. हो. तसेच बघा, हा अमेथिस्ट आहे. हा अमेथिस्ट आहे. हा रोज क्वार्ट्स आहे. हा अमेथिस्ट काय काम करतो, हा तुमचं नजर काढायचं पण काम करतो. आणि तुम्हाला कुठे बॉडीमध्ये पेनिंग असेल, डायरेक्ट चिटकवून टाकायचा आहे. डायरेक्ट चिटकवून टाकायचा आणि तिथे सेलोटेप लावायचे आहे आणि बोलायचं आहे क्रिस्टलला की माझं दुखणं पेनिंग घालव. बघा, का नाही हे छोटे छोटे आपण फायदे घ्यायचे. तुमच्या आजारावर असेल, तुमच्या रिलेशनशिपमध्ये असेल, कुठच्याही एनिथिंग, कुठचाही प्रॉब्लेम असेल, तुम्ही क्रिस्टलच्या मार्फत तुम्हाला स्वतःला हील करू शकता. मुलं अभ्यास करत नाही, लावा ग्रीड. म्हणजे आजकालची मुलं असतात जास्त मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत. शिवाय काय काय ड्रग्स घेतात, एडिक्ट असतात व्यसनांना. का नाही तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकत? बघा, माझं हे म्हणणं आहे की आपण स्वतःसाठीच नाही हा कोर्स करायचा. शिका तुम्ही याच्यामध्ये, तुमचा व्यवसाय करा. तुम्ही क्रिस्टलची उत्तम माहिती तुम्हाला आली, तुम्ही बिझनेस करा. का नाही पुढे जायचं तुम्ही? प्रत्येक वेळी आपण घर बसल्या पण करू शकतो. प्रत्येक वेळी बाहेरच पडायला पाहिजे असं नाही आहे. आहे की नाही क्रिस्टलमध्ये जादू? आणि क्रिस्टल मॅजिकच आहे. आणि सगळ्यांना सांगते, क्रिस्टल काम करतातच. आता हे क्रिस्टल मी हातात घातलेले आहेत माझ्या. घातलेले आहेत. ते मी कशासाठी घातलेत, का घातले आहेत? ओरिजिनल आहेत. ओरिजिनल ओळखायसाठी मला काय करायचं आहे, हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिटेल्स इथे मी सांगणार. म्हणजे इथे नाही सांगणार, कोर्समध्ये सांगणार. आता हा जो क्रिस्टल आहे, तो मला ओळखायचा आहे. तो पण मी कसा ओळखणार, ते तुम्हाला शिकवणार आहे. याच्यामध्ये क्रिस्टलला तू बोलवा, म्हणजे जसं ज्याने एंजल कोर्स केलेत ना, त्यांना पण लक्षात येईल. जसं एंजलला बोलवायला लागतं ना, तसं क्रिस्टलला पण ऍक्टिव्ह करायला लागतात. क्रिस्टलला स्वतःची अक्कल नसते. तुम्ही जे सांगाल ते करतात काम, पण ते तुम्हाला कसे ऍक्टिव्ह करायचे आहे, तुम्हाला कसे चार्जिंग करायचे आहेत, तुम्हाला कसे वापरायचे आहेत, ते इथे शिकवले जाणार आहे. बघा, हा अतिशय सुंदर कोर्स आहे. माझ्या मते प्रत्येकाने हा कोर्स केलाच पाहिजे. ज्याला ज्याला आपला प्रोग्रेस पाहिजे आहे त्यांनी खरंच हा कोर्स केलाच पाहिजे. कोणाला नाही आवडणार की अन्नधान्य, समजा तुम्ही 1 महिन्याचं राशन भरला असाल, ते 1.5 महिना जाईल, कोणाला आवडेल का हो? हो. यस. आवडेल आवडेल. सगळ्यांनी बोला, सगळ्यांनी बोला, एकानीच नाही. आवडणार आवडणार सर्वांना. नक्की आवडेल ताई. हम्म. बघा, इथे मी स्वतः उपयोग करते अशी. म्हणजे मधी काय झालं, माझ्या इथे माझ्या मिस्टरांना अर्जंट जॉब जायचे होते त्यांचे, तर त्यांना घरी यायला भेटत नव्हतं लवकर. तर ते स्वतः जाऊन आणतात ना राशन वगैरे. तर माझे तांदूळ संपत आलेले आणि मला जड उचलता येत नाही. मला मध्ये प्रॉब्लेम होता, माहिती आहे ना मॅडम, कल्पना हा. मॅडम वगैरे, मला जड हो उचलता हो. येत नाही. हा. आणि आमच्या कामाला ताई पण तेवढं काय, म्हणजे त्यांना जमत नाही आणायला वगैरे. तर मला असं खूप हे झालेलं की आता तांदूळ संपणार, आता तांदूळ संपणार, मी काय करू? तर माझा क्रिस्टल होता. हम्म. विश्वास होणार नाही तुम्हाला, मी रोज मिस्टरांना बोलायचे, उद्या तांदूळ संपणार आहे,
उद्या तांदूळ संपणार आहे. असा एक हप्ता गेला. माझे हो. मिस्टर जेव्हा तांदूळ घरात घेऊन आले, त्याच्या हम्म. दुसऱ्या दिवशी ते तांदूळ संपले. असा एकदा हम्म. नाही, दोनदा नाही, किती वेळा मला अनुभव आला. म्हणजे खरंच क्रिस्टल काम करतातच. आणि हा जो क्रिस्टल मी बोलली ना, इच्छापूर्ती, माझ्या भावाचा साखरपुडा होता कांदवलीला. आणि इतकी ट्रॅफिक लागलेली. आम्ही बसने जात होतो. मी पॉकेटमध्ये हात घातला आणि म्हटलं, मला ह्या वेळेत इथपर्यंत पोहोचायचं आहे, तू पोहोचव, मला माहित नाही. आत्ताची जी ट्रॅफिक लागली आहे ती ठीक आहे, चल, पण ह्याच्या पुढे कुठेच ट्रॅफिक नको लागू दे. चमत्कार, कुठेच ट्रॅफिक लागली नाही, मी बरोबर पोचली. असे हे क्रिस्टल चमत्कार करतात. पण फक्त एवढंच आहे की ह्याच्यावर तुम्हाला ट्रस्ट ठेवायला पाहिजे, तरच ते काम बरोबर. करतं. जर तुमचा 100% विश्वास विश्वास पाहिजे. नसेल तर खरंच कोर्स करू नका. बघा, कुठची पण गोष्ट आपण घेतो आणि मग नंतर नावं ठेवतो. क्रिस्टल एकदा घरी आला ना की त्याला नावं ठेवायची नाहीयेत. बरोबर. त्याच्यावर प्रेम करायला लागा, त्याला आपलं करा. जसा आमचा एक सकाळचा ग्रुप बनलेला आहे. आम्हाला एकमेक दिसले नाही ना तरी आम्हाला खूप त्रास होतो. काय कल्पना मॅडम, बरोबर आहे. नाहीये बरोबर आहे. आम्हाला किती काहीतरी त्रास. मिस केलं. हो. तर आपण प्रत्येकात, एकमेकांना हा, तर हे बोलायला मिस असं नातं करतो. झालं पाहिजे. हो, हा. असं नातं झालं पाहिजे क्रिस्टल बरोबर पण. मी ह्याला एक दिवस बघितल्याशिवाय राहू शकत नाही. माझा फ्रेंड झालाय माझा. म्हणजे मी काय बोलू, खूप खूप, म्हणजे त्याच्याविषयी सांगेन तेवढं कमी आहे. तुम्ही जेव्हा ह्या कोर्समध्ये याल ना, तुम्ही प्रत्येक क्रिस्टल बद्दल डिटेल्स माहिती घ्याल तुम्ही. आणि खरंच ते काम करतात, विश्वासाने करतात. फक्त इथे विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि विश्वासाने काम करायचं आहे. चल पुढे जाऊया. क्रिस्टलचा काय फायदा होतो? मानसिक शांतता मिळण्यास मदत, तणाव आणि चिंता कमी करण्यास सहाय्य, सकारात्मक विचार वाढवण्यास मदत, आत्मविश्वास वाढवण्यास प्रेरणा, ध्यान करताना एकाग्रता वाढण्यास सहाय्य, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत, भावनिक संतुलन राखण्यास उपयोगी, झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत. बघा, सकारात्मक विचार करण्यास प्रेरणा. आता जसे मी सांगितले की आपल्याला ब्लॉकेज होतात म्हणजे आपण कुठच्या गोष्टीचा निगेटिव्ह विचार करतो, तर तो पॉझिटिव्ह विचार करण्यास भाग पाडतो आपल्याला क्रिस्टल. तिथे आपले विचार असतात निगेटिव्ह, तिथे ते ब्रेक करतो आणि आपल्याला पुढे घेऊन जातो क्रिस्टल. स्वतःशी जोडले जाण्यास मदत, ध्यान अधिक प्रभावी होण्यास सहाय्य, घर व कार्यस्थळी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी वापर, वैयक्तिक विकासासाठी प्रेरणादायी साधन. जसं आता इथे वैयक्तिक विकासासाठी प्रेरणादायी साधन, ह्याचा तुम्ही बिझनेस पण करू शकता. लक्षात घ्या, माझं तर मत आहे की आपल्याला स्वतः, माझ्या प्रत्येक स्टुडंट्सनी स्वतःसाठी नाही मर्यादित राहायचंय. तुम्हाला जर फायदा होतो ना कुठच्या गोष्टीचा, तुम्ही समोरून स्वतःला द्या. बघू नका बरोबर. पैशासाठी. पैशासाठी बघू नका. पण समोरून तुम्ही समोरच्याला खरंच फायदा होईल ना, तर त्याला समोरून मदत करा. आणि माझे स्टुडंट्स असेच आहेत. सगळे असेच आहेत की समोरच्याला फायदा करून घेतात. इथे फक्त पैशासाठी नाही जमलो आपण आहे. पण आपण दुसऱ्याला हेल्प, आपल्याला स्वतःला हेल्प करण्यासाठी पण आपण हा कोर्स केला पाहिजे. आज बघा, पैशाची गरज कोणाला नसते. पैसा तर सगळ्यांनाच पाहिजे. आणि मी इथे तर सगळ्यांना सांगते आवर्जून, कधीच पैशाला बोलू नका की मला पैसे नको. पाहिजे, पैसे मला पाहिजेच. सांगा ना, किती पण आता अंबानी जसे आहेत त्यांच्याकडे काय कमी पैसे आहेत, पण करतात ना उद्योग. हो. तसेच आपल्याला पण पैसे पाहिजेत. बघा, पैसा असेल तर सगळी नाती असतात. पैसा असेल तर जीवन आहे. पैसा असेल तर सगळं आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे पैसे असो, तुम्ही खूप श्रीमंत असाल, तरी पण जीवनामध्ये ध्येय ठेवायचा की मला पैसा पाहिजे. ह्याच्यातून तुम्ही क्रिस्टल हिलिंग करू शकता. ह्या क्रिस्टलनी हिलिंग ही करू शकतो. जसं आपण रेखीमध्ये ग्रीड लावत होतो, समोरच्याला हील करत होतो. तुमच्या हाताने हील करता ना तुम्ही, किंवा तुमच्याकडे हो. हो. पेन्सिल आहे, काय आहे, त्याच्याने हील करता तुम्ही. तसं हम्म. क्रिस्टल हिलिंग ही एक नैसर्गिक ऊर्जा उपचार पद्धती मानली जाते. क्रिस्टलमध्ये विशिष्ट कंपन, व्हायब्रेशन आणि ऊर्जा असते. आणि खरंच क्रिस्टलमध्ये व्हायब्रेशन असतात हा.
खूप व्हायब्रेशन असतात. विश्वास ठेवा तुम्ही. त्याच्याने तुम्ही हिलिंग करू शकता समोरच्याची. जसं अन्नामध्ये ठेवलं तर अन्न पण आपल्याला म्हणजे 1 महिन्याचं राशन 1.5 महिना जातं. तसंच आपल्या फळभाज्या असतात, भाज्या असतात. त्याच्यामध्ये पण समजा तुम्ही कधी बाहेर गेला असाल आणि तुम्हाला यायला उशीर होणार असेल तर टाका ना क्रिस्टल त्याच्यामध्ये आणि ठेवून द्या फ्रीजमध्ये. बघा ती भाजी किती दिवस चालते. हे क्रिस्टलचे अनुभव आहे ना खूप अमेझिंग आहे. क्रिस्टलचे खूप खूप जास्त रिझल्ट आहेत. खूप चांगले रिझल्ट आहेत. हिलिंग करताना क्रिस्टल शरीरावर ठेवले जातात किंवा ध्यान दरम्यान वापरले जातात. त्यामुळे मन शांत होण्यास, तणाव मला अर्ध दिसत नाही ह्या साईडचं होण्यास आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवण्यास मदत होते. तुम्हाला दिसतंय ना? आता क्रिस्टल आपल्या पूर्ण चक्रांवर इथे बघा, तो आपला ह्याच्यातला विषय आहे. ज्याला 7 चक्रांचा अभ्यास माहिती आहे ना, 7 चक्र, 7 चक्रांवर कोणते क्रिस्टल लागतात ना, प्रत्येकाला जर माहित असेल ना, तो प्रॉपर क्रिस्टल मध्ये हिलर झालेला आहे समजायचा. प्रॉपर समोरच्याला पण तो काय द्यायचा आहे, त्याचं कोणतं चक्र ब्लॉक आहे, कोणतं चक्र बिघडलं आहे, हे जर समजायचं असेल ना, तर प्रत्येकाने 7 चक्रावर अभ्यास केलाच पाहिजे डिटेलमध्ये. आणि 7 चक्राला कुठचे क्रिस्टल लागतात, कुठचे नाही, समोरच्याला तुम्हाला असंच कोर्समध्ये असं तुम्ही केला ना कोर्स, समोरच्याचं कुठचं चक्र खराब आहे ते तुम्हाला समजण्यात येणार लगेचच्या लगेच. आतापर्यंत मी इथपर्यंत सांगितलं आहे. कोणाकोणाला समजलं आहे? नाही समजलं असेल तर खरंच मला विचारा. मी तुमच्यासाठीच आहे इथे बसलेले. समजलं मॅडम. एकच नाही, मिनिट. बरंच आम्हाला समजलं. हा समजलंय ताई. छान सांगताय. मॅडम धन्यवाद. आम्हाला समजलं. हं. नाही, खूप क्रिस्टलचे छान अनेक माहिती फायदे. सांगितली. खूप छान क्रिस्टल समजावून सांगितलात मॅडम. थँक्यू. क्रिस्टलचे खरंच फायदे आहेत. तुम्ही जसं जाल आणि आता मला बघा हा विषय मला सांगायचा नव्हता. पण मी आता सांगते तुमच्यासाठी सगळ्यांसाठी खास. तर सगळ्यांनी आवर्जून करायचं आहे. तुम्ही माझ्या कोर्समध्ये या किंवा नका येऊ. मला एक माझ्याकडनं तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे म्हणून मी सांगणार. सगळ्यांनी विश्वासाने करायचंय. बघा सगळ्यांनी विश्वासाने तुम्ही शेवटपर्यंत थांबणार आहे माझ्यासाठी म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. लिहून घ्या वाटल्यास. लिहून घ्या. मी आत्ताच बोलली पैसा पाहिजे ना सगळ्यांना? हो. येस, पाहिजे ना येस. पैसा? हो. सगळ्यांनी लिहून घ्या मग. ह्या 2 कॅन्डल आहेत आपल्याकडे. हे वेबिनार मध्ये कोण सांगत नाही. हा कोर्स आहे कोर्समध्ये. पण मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय म्हणून मी सांगते. थांबा त्या मॅडम गेलेत. ही ब्लॅक कॅन्डल आहे. बघा तुमच्या घरात जर निगेटिव्हिटी असेल, तुमच्या घरात जर निगेटिव्हिटी असेल, तुमच्यावर असेल किंवा घरात असेल, तर ही कॅन्डल रोज 1 दिवस पूर्ण जळेल. म्हणजे समजा जर विझलीच वाऱ्याने किंवा कशाने, घाबरायचं नाही. बिंदास ही कॅन्डल लावायची. ही कॅन्डल लावली, आता समजा लावली अशी समोर आणि माझी नजर आणि ती कॅन्डल जी लावली आहे वात त्याच्या समोर आणि प्रेयर करायचे. माझ्या घरातली नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे निघून गेलेली आहे. ही कॅन्डल तुम्ही 1 महिना लावा, 9 दिवस लावा. तुम्हाला जसा अनुभव येईल चांगला की खरंच आता मला एकदम पॉझिटिव्ह वाटतं घरात, तेव्हा ही थांबवायची. हा आता ही मेन कॅन्डल कुठली कॅन्डल आहे मॅडम ती? ब्लॅक, ब्लॅक. ब्लॅक कॅन्डल का? ओके ओके. कुठे मिळेल ना ती मॅडम बाहेर? बाहेर मिळेल पण चांगल्या याची घ्या. पैसे गेले तरी चालेल पण चांगल्या क्वालिटीची घ्या. नाहीतर आपल्याकडे पण मिळते. मग मी आपल्याकडूनच घेईन. बाहेर नाही, शक्यतो वाईटच मिळतात. हा ही ब्लॅक कॅन्डल तर समजलंय सगळ्यांना का परत सांगायचं आहे? हो. नाही, नाही. आता ही मेन कॅन्डल आलेली आहे. ताई परत सांगा ना प्लीज ब्लॅकचं. हा ही ब्लॅक कॅन्डल आहे ना रोज लावायची आपल्या घरातली निगेटिव्हिटी जाण्यासाठी किंवा आपल्या स्वतःवर निगेटिव्हिटी असेल ही लावायची आणि जेव्हा तुम्ही लावणार तेव्हा तुमची नजर आणि ती आणि हात हात जोडायचे आहे आणि बोलायचं आहे माझ्या घरातील पूर्ण निगेटिव्हिटी पूर्ण गेलेली आहे. मग ती कॅन्डल पूर्ण संपेपर्यंत आपण कॅन्डल कडेच बघत राहायचं. नाही 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 नाही. एकदा बोललं अफर्मेशन दिलं बस. बस ना.
हा प्रश्न मिटला. सोडून द्यायची. पण अशा ठिकाणी ठेवा की फॅन चालू नसेल किचनमध्ये. हा किचनमध्ये ठेवा, कारण तिथे आपण काय सतत फॅन नाही लावत ना. हो बरोबर आहे. किंवा तुमचं सगळं काम झालं, कधी पण लावा, सकाळपासून रात्री, तुम्हाला कधी पण, ह्याला काय टायमिंग नाहीये. ही अच्छा झाली मेन कॅन्डल येते. पण ही कधी लावायची ह्याला रूल आहे हा. हा अमावस्येच्या नंतरचा जो गुरुवार येतो हा तेव्हाच लावायची आहे. 9 दिवस लावा ही. ही पैशासाठी आहे. पैशासाठी अफर्मेशन मागायचं आहे. माझं अमावास्या स्टोर म्हणजे नंतरचा गुरुवारी ना आमचा फ्रेंडचा हा काय बोलतो, एकच मिनिट मॅडम मी सांगते. स्टोर आमचं ना ऐकायला येतंय का माझा आवाज? हा येत बोला. स्टोर म्हणजे आम्ही फ्रेंडच आहे माझी, त्यांचं स्टोर आहे, आम्ही तिथेच ऑर्डर देतो. कारण कुठच्याही वस्तू त्यांच्याकडे ओरिजिनल मिळतात. तर ही कॅन्डल आहे ना, 9 दिवस लावायची आहे. 9 दिवस अफर्मेशन मागायचं आहे. आणि सेम तुम्ही लावाल तेव्हा ह्या ज्योतीकडे बघायचं आहे आणि अफर्मेशन पैशा रिलेटेड मागायचं आहे. नाही बोलायचं नाही, माझ्याकडे जास्तीत जास्त धन आलेलं आहे, मी खुश आहे. भाराभर मागायचं नाही. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. आपल्यामध्ये काय आहे रूल, काय आपण डायरीमध्ये पण काय लिहितो, एकदम कमी शॉर्ट मध्ये मागायचं. नंतर हा 9 दिवसानंतर तुम्हाला अनुभव आला, परत 9 दिवस लावा. असं हम्म, 9 दिवस लावले तरी चालेल. आणि तुमचा रिझल्ट चांगला आला, तुमचं एखादं काम होणार असेल, तर हम्म. त्यासाठी पण इथे अफर्मेशन मागायचे आहे. बघा, ह्या कॅन्डल कोर्स मध्ये सांगितल्या जातात, पण खरंच ह्याचा इफेक्ट एवढा चांगला आहे ना. तुम्ही खरंच घ्या, पण चांगल्या घ्या, ऑथेंटिक असतील अशा घ्या. इथपर्यंत आशा आहे की मला तुम्हाला समजलेलं आहे. तर खरंच ह्या कोर्समध्ये आलात ना तुम्ही, तुमचा खूप फायदा आहे. आणि उद्यापासून आपला रेकीचा 5 दिवसाचा फ्री लेवलचा कोर्स चालू होतोय. त्याच्यामध्ये पण तुम्हाला म्हणजे हे येईल, नोटीस तर येणारच, मी पाठवेनच इथे. 5:30 ला आहे संध्याकाळी. तर नक्की सगळ्यांनी तिथे पण जॉईन व्हा. आणि खरंच क्रिस्टलचा ज्याला कोर्स करायचा आहे, तर त्याला खरंच खरंच त्यांनी करा. आणि कोर्समध्ये तुम्हाला काय दिलं जाणार आहे, आपला लाईव्ह कोर्स असणार आहे, पीडीएफ दिले जाणार. तुम्ही माझ्या इथेच ऑर्डर करायची आहे मॅडम. नाव वगैरे असं काही नाहीये. ग्रीन कॅन्डल आणि फक्त ब्लॅक कॅन्डल असंच नाव आहे. आणि आपल्याला 5:30 ला उद्या क्लास आहे. आणि ह्या क्लासमध्ये तुम्हाला काय मिळणार, लाईव्ह क्लासेस असणार आहे, पीडीएफ मिळणार आहे तुम्हाला, रेकॉर्डिंग मिळणार आहे डेलीची, लाईफ टाईम तुम्हाला मिळणार ती. आणि प्लस सर्टिफिकेट मिळणार आहे तुम्हाला. आणि जर इथे पैशाचा इश्यू असेल कोणाला, जर की सगळेच पैसे तुम्हाला भरायला नाही जमत असेल, तर तुम्ही चालू होताना थोडे भरा आणि कोर्स संपायच्या आत थोडे पूर्ण भरून टाका. इथे आपली फी सांगते मी काय असणार आहे, काय दिसते का फी? बघा, याची फी आहे 12,000, पण ऑफर प्राइस मध्ये इथे 6,000 रुपये फी आहे आपली. कारण सगळ्यांना शिकता यावं म्हणून फी जास्त ठेवलेली नाही आहे. इथे एकच मोटिव्ह आहे की सगळ्यांना शिकता आलं पाहिजे आपल्याला. आता माझी एक बॅच चालूच आहे. ह्या हप्त्याभरात तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, घ्या. आणि खरं ज्याला शिकायचं आहे आणि प्रॉब्लेम असेल पैशाचा, तर त्यांनी मला पर्सनली कॉल करा, मी समजून घेऊ शकते. आणि मग कोर्स संपेपर्यंत तुम्ही भरले तरी चालेल. पण ज्याला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी खरंच घ्या ऍडमिशन. कारण इथे तुमची लाईफ बघा, तुम्ही वन टाइम कोर्स करताय, कुठचाही असेल, रेकीचा असो, एंजलचा असो, पेंडुलमचा असो, क्रिस्टलचा असो, तुम्ही वन टाइम कोर्स करताय. पण वन टाइमामध्ये तुम्ही लाईफ टाइम तुम्हाला काय मिळणार आहे हे तुम्ही म्हणजे खरंच गिनतीच करू शकत नाही आहे. इतकं तुम्हाला भरभरून मिळतं. आणि तुम्ही जसं प्रयोग करत जाता तसं तुम्हाला लाईफ टाइमासाठी खरंच खरंच त्याचे इफेक्ट होतातच. इथे रेखीमध्ये असणाऱ्यांना खरंच फायदा आहे की नाही मला सांगा. हो आहे, मला तरी झालेलं आहे.
खूप जणांना फायदा झालेला आहे रेखीचा, पण इतका फायदा झालाय ना की प्रत्येकाने, मी तर बोलते, आपल्या घरामध्ये एक हीलर असलाच पाहिजे. रेकीचा हीलर असला पाहिजे, एंजलचा हीलर असला तर पुढचा आपला कोर्स एंजलचा होईल क्रिस्टल नंतर. प्रत्येक ह्याच्यामध्ये खरंच हळूहळू तुम्ही शिकून घ्या, काही घाई नाही आहे. एक कोर्स झाला, दुसरा घ्या, दुसरा, तिसरा, पण लाईफ टाईमासाठी तुम्ही तुमच्याकडनं तुमच्या परिवाराला द्या, असं नाही तुमच्यापर्यंतच ठेवा. तुम्ही आज शिकलायत, तुमची नातवंड असतील, तुमची मुलं असतील, तुमच्या बहिणी असतील, द्या ना त्यांना, कोर्स शिकवत जा ना तुम्ही. पुढे पुढे वाटत जा, असं नाही की फक्त स्वतःपुरती ठेवा तुम्ही. सगळ्यांना त्याचा फायदा द्या, नोट्स काढा, नोट्स लिहा. शिकवायला तुम्हाला ग्रँड मास्टरी करा, इथे मी सगळ्यांना सांगेन, ग्रँड मास्टरी करा आणि स्वतःचं माझ्यासारखं जसं मी शिकवते तसं शिकवायला सुरुवात करा. त्याचा प्रत्येकाला फायदा आहे आणि खरंच सगळ्यांनी लाभ घ्यावा ह्याचा. आणि ह्या बॉटलचा खरंच सगळ्यांनी फायदा घ्यायचा. एक टंबल्स घ्यायचा, तो टंबल्स कोर्स मध्ये सांगणार, तो टंबल्स कुठचा टाकायचा, काय टाकायचा, त्याचा स्प्रे. सगळ्यांना वाटतं ना आपण सुंदर दिसावं, वाटतं की बरोबर. नाही? मग हे केलंच पाहिजे. आणि तर मॅडम किती दिवसाचा कोर्स, क्रिस्टलचा 10 कोर्स दिवसाचा किती दिवस? कोर्स आहे. 10 दिवसाचा कोर्स आहे हा. सगळ्यांनी हम्म. स्क्रीनशॉट काढून घ्या. ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. हम्म. ज्यांना पैशाचा प्रॉब्लेम असेल त्यांनी मला डायरेक्ट फोन करा, मी बोलेन त्यांच्याशी. इथे सगळ्यांसमोर बोलता येत नाही, समजू शकते. मला पर्सनली कॉल करा तुम्ही, पण करा. बोलतात ना की खरंच घरामध्ये एक हिलर पाहिजेच, रेखीचा हिलर पाहिजे, क्रिस्टलचा हिलर पाहिजे, एंजलचा पाहिजे, पेंडुलमचा. खूप कोर्स करा तुम्ही, छान शिका आणि दुसऱ्यांना शिकवा. ह्याच्यातून तुम्ही अर्निंग चालू करा तुमचं. तुम्ही एक्सपर्ट व्हा, दुसऱ्यांना बरोबर. क्रिस्टल द्या तुम्ही. ओके, इथपर्यंत ओके. समजलेलं आहे सगळ्यांना? हो हो. शंका वगैरे? सिलेबस समजलंय समजलेला ताई. आहे, तुम्हाला काय काय मिळणार आहे? हो. चला, मग येणार ना कोर्सला माझ्या? एक बॅच चालू आहे. मी नेक्स्ट मंथ मध्ये घेते ऍडमिशन मॅडम. ओके, चालेल ना? चालेल चालेल, काही हरकत नाही. बघा, सगळ्यांना हो. शिकायचं असतं, इथे मला पण समजतं. सगळे सोंग घेता येतात, पैशाचं सोंग घेता येत नाही. बरोबर. सगळ्यांना शिकायचं असतं, लक्षात हम्म. घ्या. कल्पना मॅडम, सकाळी आपल्याला जॉईन व्हायचं आहे योगाला. हो हो. 7 वाजता ना? हो, पण मला आता तुमची जिम्मेदारी आहे, थोड्या वेळाने फोन हा. करा, मला बोलायचं तुमच्याशी. हो चालेल चालेल. हम्म. आता दुसरं मला बोलायचं आहे. माझा सकाळचा 11 वाजता रेकीचा क्लास असतो, फ्री असतो. तिथे 1 रुपयाही द्यायला लागत नाही. कायम तिथे फ्री क्लास असणार आहे. ज्यांनी कुठेही कोर्स केलेले असतील रेकीचे, कुठेही कोर्स केलेले असेल, तर त्यांनी तिथे जॉईन व्हायचं आहे. फक्त मला पर्सनली मेसेज टाकायचं, तुमचं नाव टाकायचं आहे. तिथे मी त्या ग्रुपला जॉईन करणार आहे. तुम्ही माझ्या कोर्सला या किंवा नका येऊ, पण तिथे चालेल. तुम्हाला फ्री ऍडमिशन आहे. 1 रुपया हो. सुद्धा नाही आहे. ब्लॅक कॅन्डल ही जर आपल्या मॅडम मला आहे ना ब्रेसलेट पाहिजे होतं क्रिस्टलचं. हा, आपण बोलू ना, तुम्हाला कुठचं पाहिजे असेल ते. हा चालेल. वर्षा मॅडमने पण घेतलं. मला तेच पाहिजे आहेत ते. घेऊया ना आपण. चला, इथे आता कोणाला काय प्रॉब्लेम आहे, काय आहे ते मला सांगा, बोला वगैरे स्पष्ट. माझ्याशी समजलंय, नाही समजलंय? आशा करते तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. हो, समजलं ताई. छान शिकवताय. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. सगळ्यांना समजलं आहे हीच आशा करते. आणि ज्यांना कोर्सला यायचंय त्यांना पुढच्या हप्त्यामध्ये ऍडमिशन ओपन आहे. ज्यांना खरंच यायचं असेल त्यांनी मला खरंच फोन करा, ऍडमिशन ओपन आहे. चला, आपण निरोप घेऊया. तुम्ही माझ्या वेबिनारला आल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. तुमचे पण मॅडम धन्यवाद, आमच्यासाठी एवढा वेळ दिलात तुम्ही. तुमचे पण धन्यवाद. आमच्यासाठी खूप छान कोर्स घेऊन आला. मग थँक्यू 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 मॅडम. थँक्यू खूप थँक्यू छान. थँक्यू. सकाळच्या बॅचला यायचंय त्यांनी या खरंच. आणि उद्यापासून आपला क्लास चालू होतो आहे योगाचा. रेकीचा, त्याला पण जॉईन एक एक व्हायचंय. त्यांनी आपण. जॉईन व्हा 5:30ला. हम्म. धन्यवाद मॅडम, छान शिकवलं. थँक्यू थँक्यू खरंच फार सुंदर माहिती दिली. थँक्यू.
चला निरोप घेऊया आपण आता. सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ज्यांना ब्लॅक कॅन्डल पाहिजे असेल त्यांनी ऑर्डर करा, माझ्या इथे मिळून जातील. मला ब्लॅक आणि ग्रीन दोन्ही पाहिजे. हो हो, तुम्ही फक्त मला मेसेज करा. हा चालेल. चला धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.